जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. आज आहे मंडळी 4 मे आणि ठरल्याप्रमाणे आज आपण निघालो आहे डोंबिवलीवरून मुंबईला जाण्यासाठी, मुंबईला गाडी चालवण्यासाठी. तर सकाळचे वाजलेत मंडळी 6:30 आणि ओला उबेरसुद्धा मी चालू केली. लेट सी. आजची जर्नी खूप खतरनाक असणार आहे मंडळी आणि पूर्ण व्लॉग पण बनवणार आहे मी. बनवायचा प्रयत्न करणार, कारण गाडी चालवत असताना व्लॉग बनवायला भेटत नाही मंडळी, कारण पॅसेंजरला घाई असते, पॅसेंजरला लवकर पोचायचं असतं. पॅसेंजरला लवकर पोचायचं असतं. आपल्याला सकाळी 6:30 वाजता डोंबिवली स्टेशनला अंधेरीची ट्रिप पडते म्हणजे, आणि पडलेली आहे तुमच्या आशीर्वादाने. लेट सी बघू शकता तुम्ही. हे बघा, ही उबेरवरती वाजली, पण ओलावरती उचलली मी. 630 रुपये ट्रिप दाखवते आणि आजचा दिवस खतरनाक असणार आहे. फुल स्ट्रगल असणार आहे, फुल मेहनत असणार आहे आणि रिअल संघर्ष असणार आहे. अंधेरीकडे ट्रिप घेऊन निघतोय आता. पाहूया आज मुंबई काय शिकवते. आणि खूप जणांना वाटवतं बाबा काही आम्ही गेलो की मुंबई बंद पडेल. बाय कोणच कुणामुळे थांबत नाही. जोपर्यंत मराठी माणूस मेहनत करतोय आणि ही मेहनत मंडळी कंटिन्यू सुरूच राहणार. तर चला, तर मग बघूया आजचा प्रवास कसा असणार आहे आणि आज जर्नी कशी असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करायला विसरू नका. आणि थोडासा लुक माझा कसा वाटतं मंडळी कमेंट करून नक्की सांगा. चला. सर भाऊ, गुड मॉर्निंग. भावांची अगोदर पण ट्रिप मारली होती मी अंधेरीची. तर आज तुम्ही डेली ट्रॅव्हल करता का अंधेरी? नाही. अच्छा, 2-3 दिवस पडले. अच्छा, चला तर जाऊया आपण अंधेरीला आता. फायनली आपण पोहोचलोय अंधेरीमध्ये. मला ट्रिप दाखवतो अंधेरीची. बघू शकता, हे बघा 6:28 झालेत आणि ठाकुर्ली डोंबिवलीवरून अंधेरी ची ट्रिप होती मंडळी. 39 किलोमीटरची जर्नी होती. 1 तास 10 मिनिटं लागली मला इथे पोहोचायला आणि 7:30 झालेत. आणि आज मी चाय पण नाही घेतली. तर इथे जस्ट एक आहे चायवाला, ते चाय घेतो आणि तुम्हाला गाडीचा लुक पण दाखवतो. आणि आपल्याला इकडे ट्रिप पडेल का माहिती नाही, थोडंसं मला डाऊट वाटतोय, कारण सिप्स इथे भरपूर साऱ्या कंपन्याज आहेत. सकाळी लोक ऑफिसमध्ये येणारे असतात, जाणारे नसतात. त्यामुळे लेट्स सी कुठली ट्रिप पडते. स्टे ट्यून गाईज. मंडळी आपल्याला एक छोटीशी पवईची ट्रिप पडली आहे आणि लौदामधून आहे इथला अंधेरीचा. 1 किलोमीटरवरती पिकअप दाखवते. आणि इकडे काय मोठी ट्रिप भेटणार नाही आपल्याला, म्हणून निघतोय पवईसाठी. 100 रुपयाची ट्रिप आहे. तर चल जातो पॅसेंजरच्या लोकेशनवरती. चला, बघू शकता मी आता आहे. मजा येते थोडी गाडी चालवायला. बघूया, सकाळचे 7:30 झालेत, 7:45. संध्याकाळपर्यंत गाडी चालवायची. आणि एक दिवा जंक्शनची ट्रिप पडली होती मंडळी. इकडून दिवा जंक्शनची 550 रुपये जाणार तो, पण आपल्याला आज मुंबईमध्ये गाडी चालवायची. त्यामुळे ठीक आहे, असे भरपूर ट्रिप येऊन जाते, काय टेन्शन नाही. संध्याकाळी पण भरपूर ट्रिप भेटेल. तर चला बघूया कसा असणार आहे आजचा संघर्ष. आणि पवईमध्ये तर पोहोचलोय मी. ऑर्चिड रेव्हेन्यू रोड असा काहीतरी नाव आहे लोकेशनचं. बघू शकता लोकेशन. आणि मला लगेच गोरेगावची ट्रिप पडली इथून. 170 रुपयाची काहीतरी ट्रिप आहे, बघू शकता का. त्यामुळे तुम्हाला मी अगोदरची ट्रिप दाखवू शकत नाही. ट्रिप ऑलरेडी मी ऍक्सेप्ट केली. तर चला जाऊया गोरेगावला, कारण आज थांबायचं. आपण विले पार्लेला चाललोय आता आणि आपले भाऊ पण आले पॅसेंजर. बोला. जस्ट ड्रॉप केलं. गोरेगाव मध्ये आहे मी आता, गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या इकडे. आणि बघू शकता तुम्ही आपल्याला आता कुर्लाची ट्रिप पडली मंडळी. कुर्ला 302 रुपयाची ट्रिप आहे. चला जाऊया कुर्लाला. मंडळी कुर्लाची ट्रिप पडली आणि विषय असा आहे की माझ्या गाडीमध्ये CNG थोडासा कमी आहे. मी भरून घेतो इथेच. पॅसेंजरला रिक्वेस्ट केली कॉल करून की भाई, कारण नंतर पण टेन्शन नको, कारण मी काल संध्याकाळी CNG भरला होता थोडासा. आणि सकाळी मला अंधेरीची ट्रिप लगेच पडली. CNG भरला जातच होतो, मग म्हटलं लगेच अंधेरीला मी निघालो. आणि आता आहे मी गोरेगावमध्ये. इथून कुर्लाची 300 रुपयाची ट्रिप आहे मंडळी. ठीक आहे, ते या पंपावरती आहे.
तर चला प्रवास बघ भाऊ, प्रवास कसा होता? काय बोलत होती? हो यार, हाँ ठीक है. प्रवास कैसा था? क्या हुआ? सफर कैसा था? बढ़िया था तो. बढ़िया बढ़िया. बढ़िया, एकदम. मी आता कुर्ला वेस्टला आहे आणि एवढे ट्रिप पडतायत ना. जस्ट आता एक ट्रिप एंड केली. गोरेगाववरून घेऊन आलो होतो. 306 रुपये भाडे झालं आणि सकाळचे 9:30 झालेत मंडळी. आणि एक सेकंड बघू शकतो, 1036 रुपये आपले कंप्लीट झालेत. सकाळी 9:30 झालेत. एक 631 ची डोंबिवलीवरून अंधेरीची ट्रिप घेऊन आलो होतो. नंतर 105 ची पवई. नंतर मग तिथून पवईवरून गोरेगावला, नाही कॅल्क्युलेशन चुकले, थांबा म्हणजे 105 नंतर 175 मारले. नंतर मग 306 1200 रुपये मंडळी कमाई झाली आपली, 1200 रुपये. तर चला बघूया, इकडून ट्रिप तर भरपूर पडतात. बघू आता कुठे जायचं. आज 9:30 वाजलेत म्हणजे सकाळी 1200 रुपये. अर्निंग किती होईल काहीच सांगू शकत नाही मी. काय संध्याकाळी 6 नंतर मी मग घरी जाण्याची ट्रिप बघणार आहे, लेट सीट. आणि दुपारी जेवायचं पण कुठे बघणार आहे, कारण आज म्हणजे आहे मी मुंबईमध्ये. तर थोडंसं तुम्हाला इथलं लोकेशन दाखवतो मी. आता आहे कुर्ला वेस्टला. बघू शकता गाडीचा लुक असा आहे. आणि हे मंदिर आहे, म्हणजे हे मंदिर, हे लोकेशन आहे ॲक्च्युली. इथे ड्रॉप केलं पॅसेंजरला मी जस्ट आत्ताच. थेट गाडी आपली येऊन पोचली कुर्ला वेस्टला. तर चला बघूया आता आपल्याला कुठली ट्रिप पडते इथून. ट्रिप तर चालूच आहेत मंडळी, पण बघूया कुठली ओलावरती उचलतो ट्रिप. ही जोगेश्वरची ट्रिप पडली आहे. 3 मिनिटावरती पिकअप लोकेशन आहे, बघू शकता ट्रिप तुम्ही. तर चला जाऊया परत जोगेश्वरीला. 280 रुपयाची ट्रिप आहे. डायरेक्ट आपले 1500 रुपये होतील. चला मंडळी, मी आता जोगेश्वरीमध्ये आहे. सकाळचे 11:15 झालेत आणि आपले 1500 रुपये मंडळी कमाई झाली. सकाळी 6:30 वाजता प्रवास सुरू केला होता. पहिले डोंबिवली टू अंधेरी, अंधेरीवरून परत पवई, पवईवरून परत विलेपार्ले, विलेपार्लेवरून परत कुर्ला, आणि कुर्लावरून डायरेक्ट आता मी परत आलो जोगेश्वरी. 283 रुपये भाडे झाली जोगेश्वरीचं आणि 1500 रुपये कंप्लीट झाले. त्यांनी आता आपण ठरवले नाश्ता वगैरे करूया, काहीतरी भूक लागली. नंतरच्या आता छोटे छोटे ट्रिप पडत आहेत. कुठली तरी मोठी ट्रिप उचलायची असं ठरवले. लेट्स सी कशी असणार आहे जर्नी, शेवटपर्यंत नक्की बघा. ते थांबले नाश्त्याचं आहे इकडे, बघूया. चला नाश्ता वगैरे झाला. आता आपल्याला बँड्राची ट्रिप पडली. मला सकाळपासून बँड्राची ट्रिप पाहिजे होती. 200 रुपयाची आहे. बघू शकता ट्रिप तुम्ही. गीतांजली रेल्वे कॉलनी, सुभाषनगर, जोगेश्वरी पिकअप आहे. तर चला जाऊया आता बँड्राला. जस्ट बँड्राला आलोय आणि बँड्रावरून आपल्याला पवईची ट्रिप पडली लगेच, त्यामुळे थांबणार नाही आता आपण. 1 किलोमीटरवरती पिकअप आहे. बघू शकता मी इथं बँड्रा, तुम्हाला थोडंसं लोकेशन दाखवतो. बँड्राचं गुरु नानक रोड म्हणून आहे इथं. मला ऍक्च्युली माहिती नाही, मी फर्स्ट टाइम आलोय. गाडी डायरेक्ट बँड्राला पोहोचली आपली. बघू शकता लोकेशन. चला जाऊया, पवईची ट्रिप आहे म्हणजे. ओला ना, ओला ओके. 3163. जस्ट आपण पोचलोय पवईमध्ये. या सोसायटीमध्ये, खतरनाक सोसायटी बघू शकते. नाव 235 रुपये भाडे झाले आणि हे लोकेशन आहे पॅसेंजर. आणि आपली गाडी इकडे लावली जरा सावळीत. 12:30 झालेत आपले. 235 रुपये आता कमाई झाली आणि 1940 रुपये कमाई झाली म्हणजे 12:30 वाजलेत. तर चला बघूया आता आपल्याला कुठली ट्रिप पडते. नाश्ता तर केला, जेवायचे पण आपल्याला. तर ओला वगैरे चालूच आहे, बघू इथली कुठली ट्रिप पडते. पवईला येऊन थांबलो होतो आणि इकडून आता एक छोटीशी ट्रिप पडली, कॅन्सल केली पॅसेंजरने. ट्रिप पडलीच होती, विलेपार्लेची होती. 130 रुपयाची ट्रिप होती. पण ठीक आहे, काय नाही, जे नशिबात आहे ते आपल्याला भेटले, त्यामुळे काही टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे जस्ट रिलॅक्स, जस्ट इग्नोर द वर्ल्ड अँड फोकस युअर ड्रीम्स. तर बघूया कुठली ट्रिप पडते आता.
आता जर आपल्याला काही ट्रिप नव्हती म्हणून ठरवलं एक ट्रिप जी भेटली विलेपार्लेची ट्रिप आहे ती घेऊन निघतोय. 100 रुपयाची ट्रिप आहे. तिकडे भेटेल ट्रिप, इकडे थांबण्यापेक्षा तिकडे जातो. 1 वाजल्या दुपारला अर्धा तास थांबलो, थोडीशी एडिटिंग पण केली. म्हणजे काम नाही तर काय करणार बसून. तर चला बघूया पहिले ट्रिप बघू शकता. आणि हे आहे लोकेशन, हे पवईमध्ये आहे मंडळी. चला पोचलो मंडळी. आता जस्ट आपण पॅसेंजरच्या लोकेशनवरती आणि पॅसेंजरला कॉल लावलाय. बघू शकता सोसायटी मंडळी, पवई. हॅलो, उबेर बुक केली ना? हां, आलो या. ओके ओके, नो प्रॉब्लेम. भाई वरती खतरनाक सोसायटी आहे. तर चला जाऊया आता विलेपार्लेला. कसं आहे लोक असं ट्रिप पडली आपल्याला, ती पण 100 रुपयाची ट्रिप आहे. विलेपार्लेची ट्रिप आहे. पवई आणि चांदिलीच्या मध्ये आहे मी. तर बघूया, ठीक आहे. 2000 रुपये कंप्लीट होतील आपले आणि त्यासोबत आपण काहीतरी नाश्ता वगैरे करू. कारण 2000 रुपये कमवलेत बाय, काहीतरी खाल्लं तर पाहिजे ना. 2000 रुपये कमवले म्हणजे 2000 रुपये कमवा, 200 रुपये खा, काय प्रॉब्लेम नाही. आपल्याच हेल्थसाठी खातो आपण, आपल्याच बॉडीसाठी करतो. त्यामुळे मी तर माझं तर पहिल्यापासून तसंच आहे. मी 2000, 2500, 1500 कमवतो, 100-200 रुपये खातो, घरी घेऊन जातो. त्यामुळे काही टेन्शन नाही. चला पॅसेंजर येत आहेत, लेट्स सी. जाऊया चांदिवलीला. आणि मुंबई एअरपोर्टला आहे मी आता. बघू शकता मी आता एक्झिट करतोय. मुंबई एअरपोर्टला भाडे घेऊन आलो होतो. बघूया आता इथून ट्रिप पडतायत, थोडं पुढे जाऊन थांबतो, कुठली ट्रिप पडते. आता आम्ही सायनला आलो. कुर्ल्यावरून आपल्या घाटकोपर ईस्टची ट्रिप पडली आहे. तिकडे चाललो आता. 140 रुपयाची ट्रिप आहे. चला दाखवतो मला ट्रिप आहे. तर मी इकडे आहे म्हणजे लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि टॉवर आहे इकडं मोठा आहे. दुपारचे 2:30 वाजलेत आणि आपली जवळजवळ 2300 रुपये कमाई झाली. कुर्ल्याला भाडं सोडल्यानंतर तिकडे आपल्याला ट्रिप नव्हती भेटली. तर मी आता आलो घाटकोपरमध्ये. बघू शकता इकडे घाटकोपरमध्ये आहे. इकडे कसं थोडं IT पार्क आहे आणि इकडे ताई बसलेत. ताईकडे व्हेज थाळी, नॉनव्हेज थाळी काहीतरी भेटते. शक्यतो सोमवारच येते व्हेज थाळीच खाणार आहे. 80 रुपयाला व्हेज थाळी. तर मस्त की जेवतो, कारण जेवलं तर पाहिजे बाय. 2:30 वाजलेत. सकाळी 9, 10, 9:30ला नाश्ता केला होता आणि सकाळी 9:30 वाजता नाश्ता केला होता आणि आता 2:30 वाजले. जेवून घेतो आणि जेवल्यानंतर आपल्याला आपल्या कल्याण डोंबिवलीची ट्रिप उचलायची आहे, जायचे. 3000 तर कंप्लीट करायचे मंडळी. 2300 झाले, 700 पाहिजे. तर लेट्स सी, बघूया कशी जर्नी असणार आहे. 7-8 पर्यंत मला घरी जायचे. तर चला बघूया. जेव्हा मी आलोय विक्रोळी वेस्टला आलोय. घाटकोपर वेस्टवरून भाडं पडलं होतं. विक्रोळी ईस्टला आलोय, सॉरी. 147 रुपये झाले आणि वाजलेत मंडळी 3. आता आपण हळूहळू जाणार आहे डोंबिवलीच्या दिशेने, जसं भाडे भेटेल. आणि आपली कमाई झाली आहे 147, 2400 रुपये कमाई झाले. 2427. तर आपल्याला 3000 रुपये करायचे आहेत आणि 3 वाजले. आता आपण 6 किंवा 7 किंवा 7:30 पर्यंत घरी जाऊ शकतो डोंबिवलीला. हळूहळू आपला प्रवास डोंबिवलीकडे आता वळणार आहे. बघू आता. इथे आलोय आणि मगाशी घाटकोपरला थांबलो, काही खायला भेटलं नाही. इकडे आलो तर इकडे काहीतरी खातो, कारण भूक लागली भरपूर. इकडून विक्रोळीवरून आपल्याला नवी मुंबईची ट्रिप भेटायची चान्सेस आहेत आणि तिथून आपल्याला ऐरोलीवरून काय डोंबिवली भेटणार, काय टेन्शन नाही. तर चला बघूया शेवटपर्यंत कनेक्ट आणि शेवटपर्यंत बघूया आपली आज अर्निंग किती होते. कारण म्हणजे 3000 अर्निंग आजपर्यंत झालेली नाही म्हणजे. मी ट्राय केली पण 2800, 2700, 2:30 पर्यंतच मी कल्याण डोंबिवली स्टॉप झालो. आज गेम चेंजर ती सकाळची 600 रुपयाची ट्रिप, ती गेम चेंजर असणार आहे. तर चला बघूया आज किती होते. नमस्कार. आता वाजलेत 3:30 वाजलेत. विक्रोळीवरून मी आता इथे आलोय. विक्रोळीलाच आहे, अजून कन्नेमार नगरला आहे. 3:30 पावणे 4 वाजलेत आणि तर मला वाटत तर नाही इथे ट्रिप भेटेल आता, कारण ट्रिप पडतायत. ऐरोलीची ट्रिप पडते, ऐरोलीच्या पडतायत, पवईच्या पडतात. पण आपल्याला आता डोंबिवलीला जायचंय आणि वाजलेत 3:30 पावणे 4 झालेत आणि कन्नेमार नगरला आहे. बघू शकता इकडे साईडला गाडी लावून थांबली आणि हा इकडे विक्रोळीला जायचा रस्ता आहे. तर आपल्याला जायचं आहे डोंबिवलीला. बघू अजून 10-15 मिनिटं वाट बघतो. नवी मुंबईची जर ट्रिप पडली, ऐरोली वगैरे, ऐरोली ठाणे कुठली,
घेऊन जाणार तर डायरेक्ट आपण ऐरोलीमध्ये जाणार, गरम मसाल्याच्या इकडे जाईन, तिकडे ट्रिप भेटेल आपल्याला, मग डायरेक्ट करूया. ठीक आहे, 600 रुपयाला आपल्याला कमवायचे आहेत. तर चला बघूया कसं होतं. मी आता आहे मुलुंड नाक्याला, बघू शकता मुलुंड नाका, मुलुंड टोल नाका. मस्तपैकी एक शिकंजी घेतली. ट्रिप तर काय आपल्याला भेटली नाही इथपर्यंत, आपण आता ऐरोलीमध्ये ट्रिप भेटेल काय टेन्शन नाही. बरं वाटलं थंड, कारण ऊन एवढं लागतं ना मंडळी. ट्रिप भरपूर पडतायत, पण अंधेरी, बँड्रा, जोगेश्वरी त्या साईडचे पण आपल्याला तर घरी जायचंय, त्यामुळे मुलुंड टोल नाका नाही. गाडी चालवत बघा आपल्याला. मंडळी मी जस्ट आता आहे ऐरोली स्टेशनला आणि 4:45 झालेत. आणि विक्रोळीवरून ऐरोलीपर्यंत एक पण ट्रिप नाही पडली. पडत होती ट्रिप भरपूर सारे, पण तिकडची आता पण आहे बघा, वेस्टर्नचीच आहे, कांदिवलीची ट्रिप आहे म्हणजे, आणि कुठली ठाण्याची आहे. वेस्टर्नची ट्रिप पडत आहेत, त्यामुळे मला तर जायचं डोंबिवलीला. 4:45 झाले, आता शेवटची ट्रिप उचलणार आहे. 2400 रुपये भाडे झालेत कमाई. 3000 टार्गेट करायचं, लेटची बघू कसं काय ते. ट्रिप परत तोपर्यंत कंटाळा पण येतो मंडळी. सर रुटीन चालूच राहिलं तर मग थोडंसं थांबलो की मग मन थोडंसं हे होतं. बघा आता ऐरोली स्टेशनला येऊ शकता तुम्ही, ऐरोली स्टेशन. तर चला बघूया कुठली ट्रिप पडते आणि किती होतं. नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. मी आता जस्ट बघू शकता मागे रिजन्सी अनंतमध्ये शेवटचं भाडं घेऊन आलोय. आपल्याला ऐरोलीवरून भाडं भेटलं होतं रिजन्सी अनंतचं 320 रुपये झाले, शेवटचं भाडं होतं. आणि संध्याकाळचे 6 वाजलेत मंडळी. परफेक्ट सकाळी 6:30 वाजता सुरू झालेला प्रवास संध्याकाळी 6 वाजता संपलेला आहे. आणि 6:30 वाजता सकाळी आपण अंधेरीची ट्रिप घेऊन झालो होतो. पूर्ण मुंबई फिरून नंतर आपण शेवटला मी विक्रोळीला आलो, विक्रोळीवरून मी ऐरोलीला आलो. ऐरोलीवरून मला एक ट्रिप पडली, ती होती रेजन्सी आनंद डोंबिवलीची. मग ती घेऊन मी आलो आणि टोटल मंडळी 2700 रुपये अर्निंग झाली. 2700 रुपये हा आकडा खूप मोठा आहे, पण ह्याच्या मागे मेहनत खूप आहे, संघर्ष खूप आहे, स्ट्रगल खूप आहे. सकाळी 6:30 वाजता सुरू झाला प्रवास, संध्याकाळी 6 वाजता मंडळी आज संपलेला आहे. 12 तासात मी 2700 रुपये कमवले. अजूनही झाले असते, पण थोडे दुपारचे ट्रिप्स थोडे कमी होते. पण मुंबईचा आजचा प्रवास आणि आजचा एक एक्सपिरियन्स बोलू शकतो, एक खूप भारी होता मंडळी. त्यामुळे गाडी चालवायला मला मुंबईला मजा आली. एकदम सवय नव्हती ट्रॅफिकची, सिग्नलची, कारण इकडे थोडे सिग्नलचं आहेतच, पण तिकडे सिग्नल पाळावे लागतात, त्यामुळे सिग्नलची थोडी सवय नव्हती, त्यामुळे थोडा कंटाळा येत होता. पण काय नाही म्हणजे मजा आली गाडी चालवायला आणि कोणी कुठल्याही प्रकारचा मला त्रास दिला नाही. मराठी माणूस मेहनत करत असतो. मुंबईमध्ये जाऊन पूर्ण मला ॲक्च्युली काही माहिती नव्हतं मुंबईचं, थोडंफार आयडिया बोलू शकतो. बँड्रा स्टेशनला मी गाडी घेऊन गेलो म्हणजे विचार करा, बँड्रा स्टेशनला कधी आजपर्यंत मी गेलो नाही गाडी घेऊन. गोरेगावपर्यंत गेलो, तुम्ही आठवतं मला. बँड्रा स्टेशनला मी गाडी घेऊन गेलो होतो, एअरपोर्टला गाडी घेऊन गेलो होतो आज. त्यामुळे भरपूर मजा आली मला गाडी चालवला आणि ट्रिप मारायला पण मजा आली भरपूर. कंटिन्यूस ट्रिप पडत होते दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत. नंतर हळू थोडा स्पीड कमी झाला. नंतर जसं मी ह्या साईडला आलो, सेंटर साईडला, तर नंतर मग हळूहळू मी डोंबिवलीचा प्रवास घेत डायरेक्ट मी डोंबिवली झालो. तर मंडळी, आणि सांगायची गोष्ट म्हणजे मराठी माणसाची मेहनत, ही आजची मेहनत जर तुम्ही बघितली, मेहनत खतरनाक होती. आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करा. आणि एवढंच सांगेन की मुंबईमध्ये जर मराठी माणसाने मेहनत सुरू केली तर काय खरं नाही. खूप जण बोलत असतात की बाई आम्ही गेलो तर हे होईल ते होईल, पण असं काही नाही मंडळी. मराठी माणूस आहे, कोण गेल्याने काही कुणाचं राहत नाही. आणि मुंबईचा एक्सपिरियन्स आज मला खूप छान होता. पण भरपूर जण एवढंच एक आहे की प्रवाशांनी पण सुद्धा मराठीत बोलावं
असं मी विनंती करू शकतो, कारण सर्वजण आपल्याला हिंदीमध्येच बोलतात, पण मी सर्वांशी मराठीतच बोलत होतो. त्यामुळे काही जणांचे मुमेंट्स मी घेऊ नाही शकलो, काही जणांचे कारण गाडी चालत असताना व्लॉग बनवला खूप कठीण होतं. इथं रील्स शॉर्ट्स बनवू शकतो, पण व्लॉगिंग करायला खूप कठीण होतं आणि ते पण मुंबईसारख्या ठिकाणी. तर व्लॉग केलाय मी थोडासा हे होईल, पण नक्कीच तुम्हाला आवडेल असं माझी इच्छा आहे. आणि लवकरच परत एकदा मुंबईला मी जाणार आहे. लेट्स सी कधी येतात तो दिवस, तर नक्कीच तुम्हाला सांगेन मी. तर मंडळी, हा व्हिडिओ मंडळी मी इथेच एंड करतोय. तुम्हाला जर माझा मेहनतीचा आणि संघर्षाचा प्रवास जर आवडला असेल तर तुमच्या मराठी भावाला सपोर्ट नक्की करा आणि पुन्हा भेटूया उद्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.